प्रभु येशूने संधी धरी, प्रभु येशूने संधी धरी, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली, टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन. पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तई शुभवर्तमानाच्या अध्याय 15 आणि वचन 13 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लाविले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. हे जग देवाची बाग आहे, जेथे मनुष्य हा 2 गटात विभागला गेला आहे. एक गट देवाशी समेट झालेला व दुसरा गट देवाचा शत्रू आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी मनुष्याची तुलना बागेतील झाडाशी करीत आहे. कोणतेही बागेतील झाड हे माळ्याद्वारे लावलेले असते किंवा ते आपोआप आलेले म्हणजेच रानटी झाडे असतात. रानटी झाडे ही उपटून अग्नीत टाकली जातात. त्याप्रमाणेच ज्या कोणाच्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त झाली नाही, तो त्या रानटी झाडासारखा आहे, ज्याला देवाने लावलेले नाही. म्हणूनच त्याचा अंत अग्नीच्या सरोवरात म्हणजेच नरकात होईल. परंतु मानवजातीकरिता वधस्तंभावर बलिदान दिलेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जो विश्वास ठेवतो व त्याला आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून जो कोणी त्याचा स्वीकार करतो, तो देवाने लावलेले रोप होते व त्याद्वारे तो देवपित्याचे संरक्षण आणि चांगुलपण प्राप्त करतो. तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे असेच करावे, हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे. असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो. धन्यवाद. विचार कर अंतरी मानवा,